नावाच्या गावामध्ये सुखिया नावाचा एक माणूस राहायचा. सुखियाकडे एक उंट होता. सुखिया गावामध्ये फिरणाऱ्या टुरिस्ट्सना आपल्या उंटाची सवारी द्यायचा. एक दिवस सुखिया आपल्या 20 वर्षाच्या मुलग्या मोहनला बोलतो. मोहन, तू दिवसभर घरात असतोस, तर माझ्यासोबत येऊन माझ्या कामामध्ये हातभार का नाही लावत? बाबा, काही जमान्यापूर्वी आपल्या घरामध्ये 20 उंट असायचे. आज फक्त एकच उंट राहिलाय आणि त्यामध्ये आपली कमाई तरी किती होते? गोष्ट तर तुझी बरोबर आहे मोहन, पण आपण आता करू तरी काय शकतो? बाबा, उद्या चालून आपल्याला पूजाचं लग्न पण करायचंय. तुम्ही का नाही समजून घेताय की या कमाईमध्ये तिचं लग्न नाही होऊ शकत? पण आता आपण करायचं काय मोहन? बाबा, तो गावातला दबंग जो बलराम आहे त्यानं आपले सगळे उंट चोरलेत आणि आता त्याची नजर आपल्या ह्या शेवटच्या उंटावरती आहे. जर त्यानं हा उंट सुद्धा आपल्याकडनं हिसकावून घेतला तर मग आपण काय करायचं पुढं? मोहनचं बोलणं ऐकून सुखिया घराच्या बाहेर निघून जातो की तेव्हा रेतपूरचा दबंग बदमाश बलरामाचा नौकर हिरा सुखियाकडे येऊन बोलतो. मी तुझ्याच घरी येत होतो सुखिया. काय झालं हिराभाई? माझ्याकडनं काही चूक झाली का? चूक तर तुझ्या वडिलांकडनं झाली होती सुखिया, ज्याने आमचा मालक बलरामकडून चांगलंच कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज तू आजपर्यंत चुकवत आहेस. बलराम सेठनं तुला बोलावलं आहे. काही क्षणांमध्ये सुखिया बलरामच्या हवेलीच्या आत बलरामच्या समोर येऊन उभा राहतो. सुखिया, या महिन्याचे व्याजाचे पैसे अजून माझ्यापर्यंत नाही पोहोचले. बलराम साहेब, मी आमच्या वडिलांचं कर्ज चुकवून चुकून कंगाल झालोय हो. तुम्ही माझ्या पुरखांची हवेली तुम्ही माझ्याकडनं घेतली, माझे सगळे 20 उंट तुम्ही घेतले आणि आता फक्त एकच उंट राहिलाय. त्याच्याशिवाय मला तुमच्याकडे देण्यासाठी काही नाहीये. तुझ्याकडे तो एक उंट आहे ना, तो मला देऊन टाक. अत्याचार नका करू बलराम सेठ. त्या उंटामुळेच माझ्या घरात रोजीरोटी चालते. माझा परिवार उपाशी मरेल हो. बघ, तुझी बायको तर आधीच मेलेली आहे सुखिया, आणि तुझा मुलगा आता 20 वर्षाचा झालाय. त्याला काही मेहनत मजदुरी करायला का नाही लावत? बलराम सेठ, मी तुमचे जेवढे अत्याचार सहायचे होते सहन केलेत, पण मी आता एकही नाही सहन करणार. सुखिया तिथून निघून गेला. सुखिया बलरामच्या हवेलीमधून काहीच दूर निघाला होता की तेव्हा एक ट्रक त्याला चिरडून निघून जाते. सुखियाची त्याच वेळेस मृत्यू होऊन जाते. सुखियाचा मुलगा मोहन आपल्या बाबाचा अंतिम संस्कार करतो आणि घरी येऊन फुटून फुटून रडायला लागला. रडू नकोस दादा, जर तूच हिंमत हारशील तर मला कोण सांभाळणार? बाबांच्या नंतर तूच एक माझा सहारा आहेस दादा. आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून मोहन चुप राहिला. दुसऱ्या दिवस सकाळी मोहन उठलाच होता की तेव्हा बलराम काही गुंडे घेऊन तिथे येऊन पोचला. तुझं घर खाली कर मोहन, आणि चुपचाप माझ्याकडे तो उंट देऊन टाक. तुझं ते उंट माझ्या व्याजाची शेवटची किस्त असेल आणि तुझं हे घर तुझ्या पूर्वजांकडून घेतलेल्याचं बरोबर किंमत असणार आहे, जे मी तुझ्या आजोबांना दिलं होतं. मी तुला नाही घाबरत बलराम. तू आतापर्यंत माहिती नाही गावातल्या कितीतरी गरीब आणि असहाय लोकांची संपत्ती चोरून हडपून घेतलीयस, आणि माझ्या आजोबांच्या देहांतानंतर तू माझ्या वडिलांना सुद्धा बर्बाद करून टाकलंस. अजून तर तुझे दुधाचे दात पण नाही पडले बाळा. माझा मुकाबला करशील? माझा मुकाबला तर तुझे आजोबा आणि तुझे वडील पण नाही करू शकले, आणि तू काय खाक करशील? एवढं बोलून बलराम आपल्या गुंड्यांना बोलतो. बघत काय बसलायत? मोहनच्या घरावरती कब्जा करा आणि मोहन आणि त्याच्या बहिणीला घरातून धक्के मारून बाहेर काढा. बलरामच्या गुंड्यांनी मोहन आणि त्याच्या बहीण पूजाला त्याच्याच घरातून बाहेर हकलून टाकलं. दुष्ट पापी, तू आमच्याकडून सर्व काही काढून घेतलास. कमीत कमी आम्हाला आमच्या घरातून आमच्या बाबाच्या शेवटी आठवणी तर घेऊन जायला दे. पूजा एवढं बोललीच होती की बलराम पेंटिंग पूजाच्या हातामध्ये देतो आणि बोलतो. तुझ्या वडिलांना त्याचा उंट खूपच आवडायचा, आणि आता भला तो तर तुला मी नाही देऊ शकत, पण हा उंटाचा फोटो तू घेऊन जाऊ शकतो. या उंटाला बघून आपल्या वडिलांना आठवण करत जा.
पूजा त्या फोटोला पकडून आपल्या भाऊ मोहन बरोबर रडत रडत तिथून निघून गेली. ते दोघे जण गावाच्या हद्दीपर्यंत पोचलेच होते तेव्हा गावाच्या मुखियाने त्या दोघांना थांबवलं. तुम्हा दोघांना कुठे जायची गरज नाहीये. आजपासून तुम्ही दोघं माझ्या घरात राहताल. नाही मुखियाजी, मी तुमचे हे उपकार नाही घेऊ शकत. तुझे वडील आणि तुझ्या आजोबांनी माझ्यावरती खूप मोठे उपकार केले होते. आता नाही म्हणू नकोस. मुखिया मोहन आणि पूजाला आपल्या घरी घेऊन येतो. रात्री पूजा आपल्या बाबांना आठवण करून रडत होती की तेव्हा तिच्या कानांमध्ये एका उंटाची आवाज पडली. इथे तर आजूबाजूला एक पण उंट नाहीये, मग ही आवाज कसली? काही वेळानंतर तिच्या कानांमध्ये उंटाच्या बोलण्याची आवाज येतच होती. पूजाने बघितलं की ती आवाज त्या फोटोच्या आतून येत होती. पूजा जसंच त्या फोटोकडे बघते तर तो हिऱ्याचा उंट फोटोच्या आत एका वाळवंटात फिरत होता. पूजा आपल्या भाऊ मोहनला बाहेर बोलून आणते. काय झालं पूजा? दादा, हे बघ, ह्या फोटोमध्ये हिऱ्याचा उंट चालत होता आणि बोलत पण होता. मोहन त्या फोटोला एकटक बघायला लागला. जसंच मोहन त्या फोटोमध्ये बनलेल्या हिऱ्याच्या उंटाला हात लावला, अचानक तो हिऱ्याचा उंट फोटोमधून बाहेर पडला. हे बघून पूजा आणि मोहनचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे झाले. मला बघून आश्चर्य करायची गरज नाहीये. मी एक मायावी हिऱ्यांचा उंट आहे. तुमच्या आजोबांनी मला एका जादूच्या नगरीतून खरेदी केलं होतं, पण काही कारणामुळे त्यांनी मला या फोटोमध्ये कैद करून ठेवलं होतं आणि मला म्हणले होते, जेव्हा माझा नातू माझ्या फोटोला हात लावेल मी तेव्हाच बाहेर येणार. ह्या दृश्याला मुखिया पण पाहत होता. मुखिया तिथे येतो आणि मोहनला बोलतो. मोहन, माझे वडील सांगत होते की तुझ्या आजोबांकडे काही चमत्कारी शक्ती होत्या, पण तुझ्या वडिलांना या गोष्टीवरती विश्वास नव्हता. तेव्हा तो हिऱ्याचा उंट आपल्या तोंडातून हिरे टाकायला लागला. या हिऱ्यांना बाजारात जाऊन विकून या. तू कोणत्या साध्या माणसाचा नातू नाहीयेस. मोहन त्या हिऱ्यांना दुसऱ्या दिवस बाजारी जाऊन विकून येतो. काहीच दिवसांमध्ये मोहनने रेतपूर गावामध्ये प्रत्येक गरीब आणि असहाय लोकांचे कर्जे चुकता करून बलरामच्या हातातून त्यांची जमीन आणि त्यांची संपत्ती सोडवून त्यांना परत केली. शेवटी हे सगळं चालू तरी काय आहे? या मोहनकडे एवढी दौलत आली तरी कुठून? मी तर त्याला आणि त्याच्या बापाला कंगाल करून सोडलं होतं. बलराम साहेब, पूर्ण गावामध्ये चर्चा आहे की मोहन जवळ एक हिऱ्याचा उंट आहे. जेव्हापासून तो हिऱ्याचा उंट मोहनकडे आलाय तेव्हापासून तो उंट आपल्या तोंडातून हिरे बाहेर काढत असतो. विश्वास तर मला सुद्धा नव्हता. मोहन सुद्धा आपल्या वडिलासारखा मूर्ख आहे. मोहनने सगळ्या गावाची संपत्ती मला 2 गुणे पैसे जास्त देऊन सोडवून घेतली, पण त्याने अजून सुद्धा आपले 20 उंट आणि हवेली नाही सोडवली. आता तू बघ की मी त्याच्याकडून कसे आपल्या गोष्टीमध्ये फसवून त्याच्याकडून हिऱ्याचा उंट कसा हिसकावून घेतो. दुसऱ्या दिवस बलराम आपल्या नौकर हिऱ्याबरोबर मोहनच्या हवेलीमध्ये पोचला. तू तर तुझ्या वडिलांच्या मृत्यूवरती त्या दिवशी खूपच रडत होतास. अरे मूर्ख, जर तुझ्याकडे तो हिऱ्याचा उंटच आला होता तर तू सगळ्याच्या आधी स्वतःच्या वडिलांची संपत्ती मागून घ्यायची होती ना की त्या गरीब गाववाल्यांच्या संपत्तीला सोडवायचं. मी त्याच सिलसिल्यामध्ये तुम्हाला बोलायला आलो होतो बलराम सेठ. सांगा आता ते 20 उंट आणि माझ्या पूर्वजांची हवेली याची किंमत काय आहे? मी तुझे 20 उंट आणि हवेली तुला वापस करू शकतो, पण मी त्याच्या बदल्यात तुला आपला हिऱ्याचा उंट मला द्यावा लागेल. बलरामचं बोलणं ऐकून मोहन अचानक एका विचारामध्ये पडतो. ठीक आहे, मी माझा हिऱ्याचा उंट तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझी एक शर्त आहे. कसली शर्त? तुम्हाला माझ्या सगळ्या संपत्तीसोबतच तुमची सुद्धा सगळी संपत्ती मला देऊन टाकावी लागेल. मला मंजूर आहे.
दुसऱ्या दिवस बलरामने मोहनच्या पूर्वजांची हवेली मोहनच्या नावावर केली आणि त्याचे सगळे उंट पण त्याला परत दिले आणि त्याचबरोबर आपली सगळी संपत्ती पण मोहनच्या नावावर केली. हे घ्या बलराम सेठ, माझा हा हिऱ्याचा उंट आजपासून तुमचा झाला. बलराम आपल्या साथी हिरा बरोबर त्याच्या उंटाला मोहनच्या हवेलीमधून घेऊन परत आला. बघितलंस तू हिरा, मोहन सुद्धा आपल्या वडिलासारखा मूर्ख निघाला. आता तू बघशील, मी आता ह्या हिऱ्याच्या उंटामधून हिरे काढून मोहनपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत बनेल. एवढं बोलून बलराम त्या उंटाला बोलतो, आजपासून मी तुझा मालक आहे. आता लवकर तुझ्या तोंडातून हिरे बाहेर काढ. पण बलरामचं बोलणं ऐकून उंट हिऱ्याच्या जागेटी माती टाकायला लागतो. हे बघून बलराम रागात त्याला बोलतो, अरे मी तुला तर तुझ्या तोंडातून हिरे काढायला लावले होते, तर तू तर माती बाहेर काढायला लागलास. लवकर लवकर हिरे बाहेर काढ. बलरामच्या परत परत बोलल्यानंतरही तो जादुई हिऱ्याचा उंट मातीच टाकत होता. तू मला मूर्ख समजत आहेस? जादूच्या हिऱ्याच्या उंट, जर तू हिरे बाहेर नाही काढणार तर काय झालं? मी तुझ्या शरीरावर लागलेले सगळे हिरे उखाडून काढेल आणि मी माझ्या नुकसानाची भरपाई करून घेईन. जसंच बलरामने हिऱ्याच्या उंटाच्या शरीरावर लागलेल्या हिऱ्यांना हात लावला, हिऱ्याचा उंट गायब झाला. हिऱ्याच्या उंटाला गायब होताना बघून बलराम घाबरता घाबरता हिऱ्याला बोलतो, हा तर गायब झाला. मालक, मला तर असं वाटतंय की मोहनने तुम्हाला मूर्खात काढलं. तेव्हा बलराम आणि हिराच्या कानांवर मोहनची आवाज पडते, आता हे बलराम सेठ नाही, नाहीतर हे भिकारी झालेत. हे सगळं काय आहे मोहन? तो हिऱ्याचा उंट गेला तरी कुठे? त्या उंटाला जिथे जायचं होतं तो तिथे चालला गेला. एवढं बोलून मोहन तीच फोटो बलरामला दाखवायला लागला. त्या फोटोमध्ये त्याच हिऱ्याच्या उंटाचं चित्र बनलेलं होतं. ज्या जादुई हिऱ्याच्या उंटाला तुम्ही माझ्याकडनं घेऊन तुमची सगळी संपत्ती मला देऊन निघून गेले होते, तो जादुई हिऱ्याचा उंट माझ्या आजोबांनी जादुई नगरीतून विकत घेतला होता. जेव्हा तो उंट ह्या फोटोमधून बाहेर आला होता तेव्हा त्याने मला सांगितलं की तुझ्या आजोबांनी तुमच्याकडून कुठलंच कर्ज घेतलं नव्हतं. तुम्ही मला खोटं बोलला होतात आणि याच जादूच्या हिऱ्याच्या उंटाने तुला बर्बाद करण्यासाठी एक गोष्ट सुद्धा सांगितली होती. आणि एक गोष्ट सांगू मजेची तुला, हा उंट फक्त माझ्या हात लावल्यानंतरच यातून बाहेर येऊ शकतो, कारण हा माझा हिऱ्याचा उंट आहे. आता तुझं सगळं आयुष्य तू गरिबीमध्ये कापून टाकशील आणि तुला सुद्धा कळेल गरिबीत जगणं किती कठीण असतं. एवढं बोलून मोहन तिथून निघून गेला. बलराम आणि हिरा दोघेजण कंगाल झाले होते.